सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनचा 12वा वर्धापन दिन तसेच सन 2025 आणि 26च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जनकल्याणाच्या कार्याला समर्पित असलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने झाली। यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या गेल्या 12 वर्षाच्या सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला। ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी जाऊन केलेल्या जनसंपर्काची, समाजातील विविध घटकांची निर्माण झालेल्या विश्वासाची तसेच शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती दिली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन 2025 आणि 26 या वर्षाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले। संस्थेने वर्षभरात राबवलेल्या विविध प्रकल्प, उपक्रम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांचा आढावा या अहवालामध्ये सादर करण्यात आला। वार्षिक अहवालाचे वाचन डॉक्टर पद्मश्री चौगुले यांनी केले। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून समाजसेवक ईश्वरजी रायण्णावर उपस्थित होते। आपल्या प्रभावी आणि हृदयस्पर्शी भाषणात त्यांनी सेवा या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले। स्वतःपासून सुरू होणारी सेवा कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कशी कारणीभूत ठरते याचे त्यांनी प्रभावी विवेचन केले। देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखे या प्रेरणादायी विचाराभोवती त्यांनी आपले मनोगत मांडत उपस्थितांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले। समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करण्याची गरज त्यांनी यावेळी विशेषत्वाने अधोरेखित केली। कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील विविध गावातून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेचे सचिव योगेश पाटील, उपाध्यक्षा डॉक्टर अमृता दाते, डॉक्टर साक्षी पाटील, सौरभ पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली। कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले। पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या कुमारी मीनाक्षी कोळी यांनी प्रभावीपणे केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या आरोग्य मैत्रिणी, सेवा सदन हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारीवृंद तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। सामाजिक विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या या वर्धापन दिन सोहळ्याने उपस्थितांना सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्र निर्माणाची प्रेरणा दिली।